अच्छा, दिवसातली तिसरी लढत. एका बाजूला वैभव वसाहत लांजा तर दुसऱ्या बाजूला जुगाई जयगड. दरम्यान जुगाई जयगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दीपक काडविलकर आणि राहुल झोरेची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही विस्फोटक बॅटर, दोन्हीही आक्रमक शैलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे मात्र क्रॉस पॅडेड शो केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत पहिल्या चेंडूवरतीच तेजसचं केलंय स्वॅगचे स्वागत. चौकार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती सोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये विश्वास दाखवला होता तो म्हणजे तेजस वरती आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरतीच इथे मात्र 5 धावा खर्च झालाय. आता मात्र कमबॅक करावी लागेल. आता मात्र आपली निरंतरता दाखवावी लागेल आणि कन्सिस्टन्सीने गोलंदाजी करून समोरच्या संघाला इथे मात्र पराभूत करण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. कारण पहिल्या चेंडूवरतीच दीपक आडविलकरने आपली आक्रमक मनशा देखील साफ केल्या. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू दबाव पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं तदनंतर मात्र लगातारचा दुसरा एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 6 वरती जाऊन पोहोचल्या. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड. चेंडू स्क्वेअरला ग्रीजर मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. नक्कीच फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूचा इथे मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. त्यामुळे एकेरी धावेवरती दीपक आडविलकरला समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 7 वरती जाऊन पोहोचल्या. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची रुबी कट घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 8 वरती जाऊन पोहोचले. कीच पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती धावा खर्च झाल्या होत्या 6. त्यानंतर मात्र दुसऱ्या 2 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तेजस याच्याकडून. त्यामुळे धावा रोखण्यामध्ये देखील तुर्तास यश आलंय. मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आता मात्र 8 लागल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. या आणखीन एका धावेने धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचल्या. आता मात्र दीपक आडविलकर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. मात्र त्याचे मनसुबे इथे मात्र तेजस याच्याकडून उधळले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार लगावला तरी देखील जशाच तसं उत्तर सध्याच्या घडीला तेजस देताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. जजमेंट झालाय आणि झेल पकडला गेलाय. या मॅचची प्राइस विकेट आले. दीपक आडविलकरची खेळ संपुष्टात आले. पहिला धक्का बसलाय दीपकच्या स्वरूपात. दीपक बॅक टू द ग्राउंड. अंडरम क्रिकेटचा बेदात बादशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार थारली
एक जबरदस्त बॅटर आहेत अंडरम क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. अंडरम क्रिकेट मध्ये या खेळाडूला विराट कोहली म्हणून देखील ओळखलं जातं, परंतु आज मात्र लांजाच्या संघातून संकट मोचनाची ती भूमिका बजावावी लागेल. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर ज्याने पालशेची स्पर्धा गाजवली होती सुमेध कदम हे देखील पाहायला मिळतील. हे नाव इथूनच जर पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहायला गेलं तर चर्चेमध्ये राहिले. पालशेची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने, जबरदस्त बॅटिंग केली होती या खेळाडूने. लेफ्ट हँड बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल क्रॉस बॉर्डर स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात देखील 2 धावा पूर्ण झाल्यात. 2+1 अशा 3 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. राहुल झोरेचा कॉल होता आणि अगदी योग्यरित्या तो कॉल देऊन 2 धावा पूर्ण केल्या आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव देखील आली आहे, म्हणजेच 3 धावा. या 3 धावाने धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आता मात्र 12 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्क वरती अमित पवार, फिरकीचा जादूगर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. कुपर या नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल झोरे. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. अमन कदम याच्याकडून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि 2 धावा देखील चित्त्याच्या सफाईने पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावसंख्येमध्ये देखील भर पडली आहे. 14 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळाली होती, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल झोरे थोडासा शांत पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर राहुल झोरेची खेळी थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, बॅटची कट, विकेट किपर सुदर्शन मयकर कोणती चुकी करत नाहीये. राहुल झोरेची विकेट आली आहे. आणखीन एक धक्का राहुलच्या स्वरूपात. राहुल बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू अजय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या खेळाडूची चर्चा सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तोच अजय चव्हाण ज्या खेळाडूने WCC धमाका 2025 मध्ये सावर्डे संघाच्या विरोधात मेडन षटक हाताळलं, तोच अजय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पहिल्या चेंडूवरतीच गोल्डन डकचा शिकार, फिरकीचा जादूगर आपली जादू दाखवताना पाहायला मिळतोय. अजय चव्हाण बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज, आणखीन एक लांजा तालुक्यातील दर्जेदार खेळाडू मंदार रसा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट आले अजय चव्हाणच्या विरोधात. अजय चव्हाणची विकेट आले आणि अजय चव्हाणची जागा घेण्यासाठी मंदार रसा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगात टाकला होता, पायाचा वेध घेणारा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फलंदाज राहुल आणि
अजय सारखे मोठे फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला धाडलेत. तोच अमित पवार फिरकीचा जादूगर आपली जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कमी गतीचा बॉल पायाचा वेध घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल, 2 धावा आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला या षटकामध्ये. एकदा अमित पवार साठी टाळ्या होऊन जाऊ देत. कमालीची गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्क वरती अमन कदम, अबलोलीचा सुपरस्टार गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. या खेळाडूने देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. तोच अमन कदम. यावेळेस देखील बॅटची कट घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव फलकावरती लागली जाते. लेदर बॉल क्रिकेटचा देखील याला अनुभव आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व केलंय. तोच अमन कदम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगात टाकला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र अमन कदमच्या विरोधात आक्रमण चढवलं जात आहे. एका बाजूला बॉक्स क्रिकेटचा बादशाह तर दुसऱ्या बाजूला लेदर क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू. या दोघांमध्ये ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आणि या बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढतीत ओमकार थारली आणखीन एक दर्जेदार षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. ओमकार थारली यासाठी ओळखले जातात. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या. अंडर एक बेदात बादशाह. आज मात्र पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर चांगले क्रिकेट या खेळाडूने जर पाहायला गेलं तर लांजासाठी तुषार यादवच्या नेतृत्वाखाली या खेळाडूने चांगली खेळी केली होती कित्येक टुर्नामेंट मध्ये. आणि या मॅच मध्ये देखील जर पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओहो, अडचणीमध्ये वाढ झाले का? नाही झाले, कारण का सेफ लँडिंग झालंय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्येचा जर विचार केला तर 27 धावा या धावफलकावरती. नक्कीच या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. अमन कदमच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय कारण ओमकार थारलीची बॅट आता बोलायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेचा बॉल क्रॉस बॅटेड. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. जयगडच्या विरोधात आता मात्र लांजा संघ देखील आक्रमण झालाय. 33 धावा धावफलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग ओमकार थारलीच्या बॅट म्हणून धावा यायला सुरुवात झाली आहे. थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती ओहो विकेट आली असती, परंतु डायरेक्ट हिट असती तर तोपर्यंत दुसऱ्या धावीचा तो प्रयत्न. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आणि याच चपळाईमध्ये 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये. 2+1 एकूण 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे धावसंख्येचं टोटल आता मात्र 36 वरती जाऊन विसावतंय. 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच कमबॅक केलाय. आणि लांजा म्हटलं की एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजेच तुषार यादव, ज्याच्या नेतृत्वाखाली लांजा जे खेळाडू आहेत जे घडले देखील. तुषार यादव असतील, पप्पू मुळे सर असतील, राजू मुळे सर असतील, असे खूप सारे खेळाडू आहेत ज्यांच्यामुळे लांजाचं हे नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळालं. नक्कीच तुषार यादवच्या नेतृत्वाखाली मी देखील खेळलो कित्येक वर्ष
आणि खरंच तुषार यादव एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून लांजा संघासाठी देखील खेळताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर ऑल रत्नागिरीसाठी देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळलंय. प्रवीण भाटकर यांच्या नेतृत्वाखाली या खेळाडूने क्रिकेटची कारकीर्द गाजवली. शिवा कदम देखील असतील, यांनी देखील जर पाहायला गेलं तर मोठं क्रिकेट खेळलंय. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर ज्या खेळाडूने या रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बाहुबली असं नाव कमावलंय असा हा जयगडचा सुपरस्टार सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुदर्शन मयेकर. हे सुदर्शन चक्र दाखवण्यासाठी, हे सुदर्शन चक्र चालवण्यासाठी सज्ज झालाय. हा जयगड स्टार आज काय कामगिरी करतोय याच्यावरती देखील आज रत्नागिरीच्या नजरा या खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र टॅप केलाय, एकेरी धाव पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकिंग गेन वरती पुन्हा एकदा ओमकार थारली पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा बनवल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला. हा संघ कमबॅक करण्यासाठी जाणला जातोय आणि तो कमबॅक या मॅच मध्ये ओमकार थारलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचले. सुदर्शन मयेकर गोलंदाजी मार्क वरती देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती लागली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 38 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुदर्शन मयेकर गोलंदाजी मार्क वरती. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुदर्शन मयेकर बाहुबली ऑफ रत्नागिरी आपली कमाल दाखवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 वरती स्थिरावली गेल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल सोडलाय की मॅच सोडले याचं उत्तर अजूनही काही चेंडू सांगून जातील. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचले. स्ट्राईक देखील रोटेट झाले. मंदार रसाळ आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस खोलात टाकला होता, नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालं होतं. वेगात टाकलेला हा चेंडू आणि या चेंडूवरती पंचांच्या इशाऱ्याची वाट, पंचांचा इशारा. पंचांचा इशारा. ओमकार थारली याला रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतंय. मोठा धक्का बसलाय. या शेवटच्या 2 चेंडूवरती नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली सुदर्शन मयेकर याच्याकडून. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक, शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. निलेश चव्हाणच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. हा आलेला षटकार हा विजयाचा षटकार असेल का हे देखील पाहावं लागेल. येणारा काळच ठरवणार आहे या 6 धावेंचं महत्व. तोपर्यंत आपण इथे थांबतोय आणि देतोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याला संधी. O2 DJ.
संपुष्ट झालाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवले गेलेत 45 धावा 46 धावांचं उद्दिष्ट आहे आणि या 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात कोण येईल हे देखील पाहावं लागेल. सुगाई चैगड सगळं थोडस विचार मंथन करतोय आणि त्याच विचार मंथनातून एक रसायन बाहेर येतील आणि ती रसायनांची नावं काय असतील हे देखील पाहावं लागेल. विचार मंथन जरूर केलं जातोय आणि मला वाटतं थोडस ज्या खेळाडूने पालसेची स्पर्धा गाजवली आहे त्याला इथे मात्र पाठवलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. सुमित कदम अप्रतिम बॅटिंग या खेळाडूने केली होती. जबरदस्त ऐकून खेळाडू आले होते. टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारे खेळाडू आले होते परंतु या खेळाडूने जर पाहायला गेलं तर वेळ लावलं पालसेतकरांना. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि तिथून जर पाहायला गेलं तर हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहिलंय. तीच बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळेल का? सुमित कदमच्या बॅटमधून धावा येतील का? आणि हे देखील पाहावं लागेल. सुमितच्या बरोबरीने कोण आलंय? याच रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जात आहे प्रिन्स ऑफ जयगड मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन मयेकर हा दाखल झालाय. या खेळाडूने देखील जर पाहायला गेलं तर खूप वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केलंय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सारख्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून खेळला गेलाय. हा खेळाडू एक गुणवान खेळाडू म्हणून देखील ओळखलं जात आहे. हे नाव दहशतीचं दुसरं नाव म्हणजे देखील सुदर्शन मयेकर. पाहायला मिळेल का ती दहशत? परंतु दुसऱ्या बाजूने देखील हे द्वंद्व सोपं नाही आहे कारण का दुसऱ्या बाजूने देखील एक दर्जेदार संघ ज्या संघाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय असा हा संघ आहे वैभव वसाहत लांजा. हा दर्जेदार संघ जो हार कधीच मानत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, एखादी गोष्ट पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत ती अशक्य वाटते. जीवनात अशक्य काही नाही आहे. अशक्य ते शक्य करून दाखवावं लागेल कारण का ही स्पर्धा समर्थ चषकाची ही स्पर्धा आपल्याला जिंकायचं आहे. जिंकतात तेच जे इथे मात्र अविरत कष्ट करतात आणि ते कष्ट कोणाच्या माध्यमातून घेतले जातील हे देखील पाहावं लागेल. येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये दोन्ही संघांना उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर देण्यासाठी सुदर्शन मयेकर आणि सुमित कदम हे देखील दाखल झाले आहेत. आणि याच जोडीला रोखण्यासाठी ज्या खेळाडूने या वर्षीच्या हंगामामध्ये तब्बल 16 वेळेला बेस्ट बॉलरचा किताब आणि तब्बल 6 वेळेला मालिकावीराचा किताब ज्या युवा खेळाडूने आपल्या नावावरती केलाय या रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वाचा उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आत्ताच झालेल्या स्पर्धामध्ये मेडन चषकाचा मानकरी अजय चव्हाण गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो वेगाचा इथे मात्र शेवट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर सागर कांबळेची देखील आठवण होते. सागर कांबळे ज्याने याच रत्नागिरीचं भूषण म्हणून ओळखलं जाणार हे नाव आणि सागर कांबळेची ऍक्शन आणि अजय चव्हाणची ऍक्शन कुठेतरी सिमिलर पाहायला मिळते. ओहो कार्बन कॉपी आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जबरदस्त चेंडू टाकलाय परंतु थोडासा दिशाहीन पाहायला मिळालाय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा, त्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील कारण का या एक्स्ट्रा धावा या मॅच मध्ये जे आहे ते विजय आणि पराभवाचा फरक जो आहे तो निर्माण करू शकतात. यस नक्कीच जय सर. एक्स्ट्रा धावा आता मात्र रोखाव्या लागतील कारण पहिला चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळला त्यानंतर मात्र दुसरा चेंडू थोडासा एक्स्ट्रा हाताळला त्यामुळे धावसंख्या देखील 2 वरती जाऊन पोहोचले. अजय चव्हाण आपण म्हटलं तसं कार्बन कॉपी आहे ती म्हणजेच सागर कांबळे यांची. त्यांचा लोडअप त्यांची जम अगदी सागर कांबळे यांच्यासारखी सिमिलर आहे. ते तोच अजय चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका अजय चव्हाणच्या विरोधात सुदर्शन मयेकरच्या बॅटमधून 6 धावांसाठी. आठ धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजय चव्हाणच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय. यावेळेस देखील अपस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र अजय चव्हाण थोडासा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील क्रॉस बॅटे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न मात्र स्ट्रोक तितकासा चांगला एक्झिक्यूट झाला नव्हता. एकेरी धावेवरती जाता मात्र समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या देखील डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले.
अर्थातच 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती पालशेजची स्पर्धा गाजवणारा एक विस्फोटक लेफ्ट हँडर बॅट्समन सुमेध कदम आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगात टाकला होता. बॅटची लिडिंग एज डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट एकेरी धावेसाठी या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 11 वरती जाऊन पोहोचल्या. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि 11 धावा या पहिल्या 4 चेंडूवरतीच धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही विस्फोटक बॅटर, एका बाजूला बाहुबली ऑफ रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला पालशेजची स्पर्धा गाजवणारा एक उभरता सितारा लेफ्ट हँड बॅटर सुमेध कदम आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. अकरा धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा बदल केला जातोय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. या षटकातला पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल हाताळण्याची गरज आहे. यावेळेस देखील वेगात टाकला होता. विकेट कीपर कडून चुकी झाल्या. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धावफलकावरती लागली जाते आणि 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. अजयच्या या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या म्हणजे तब्बल 12. गोलंदाजी मार्क वरती लांजातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू मंदार रसाळ गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर देखील तितकंच कडवं आव्हान आहे. रत्नागिरीचा बाहुबली प्रिन्स ऑफ जयगड. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि मंदार रसाळचे केलंय स्वॅग से स्वागत. षटका ठोकला मंदार रसाळच्या विरोधात. 18 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरतीच 18, त्यानंतर आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. इथे मात्र जबरदस्त फटका खेळला गेलाय आणि हा सांगतोय देखील सैराटमध्ये एक डायलॉग फेमस झाला होता, मी डायरेक्ट शेतात जाणार. हा डायरेक्ट जर पाहायला गेला तर रस्त्यावरती जाणार. सुरेख फटका. ओहो, अजून एक जबरदस्त फटका. हा देखील थेट वार थेट केलाय. चेंडूला सीमा पार केलाय. 6 धावांसाठी फटका. इथे मात्र प्रिन्स ऑफ जयगड हा मात्र आज कमालीचं प्रदर्शन करताना दिसतोय. सुदर्शन चक्र बाहेर आलं आणि वादळ आलं आणि या वादळामध्ये जर पाहायला गेलं तर संघ नसतं नाबूद होताना दिसतोय. वैभव वसाहत लांजा बॅक टू बॅक 3 मारलेत. अजून एक येईल का? नाही आलाय, कारण का या चेंडूवरती बॅटचा आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये. या चेंडूवरती एकेरी धावसंख्येचा जर विचार केला तर 31 धावा या धावफलकावरती. 46 धावांचा तो पाठलाग करायचा होता. 31 या पहिल्या 2 षटकामध्ये आल्या आहेत. म्हणजे वर्चस्व हे जयगडकरांचं पाहायला मिळतंय. नक्कीच या मॅच मध्ये वर्चस्व जयगडकरांचं पाहायला मिळतंय, कारण सुदर्शन मयकर आग ओकणारी बॅटिंग करतोय आणि त्याला पुरेपूर साथ हा सुमेध कदम देखील देतोय. सुमेध कदमच्या बॅटबॉल आता मात्र षटकार आलाय. सुदर्शनला सांगतायत, सुदर्शन तू मारतोयस मग मी काय या गंगेमध्ये स्नान करू नये. नक्कीच तो देखील म्हणतोय मी देखील मनमुराद बॅटिंग करणार. आज मला देखील आस्वाद घेऊ दे ना, आणि तो आस्वाद घेतात देखील. तू शेर तो मैं सव्वा शेर असं उत्तर सुमेध कदम मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार षटका ठोकलाय. या षटकामध्ये